दिसत नाही का? ओके. लाईनमॅन चला ताबडतोब. ओके. लखन सर माईक संपर्क करा. लखन सर. लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. मान्य संतोष भाऊ मुरकुडे चषक 2022 मानाचा करंट. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. समोर आहे बिग ब्लास्ट प्रवीण घोबाळे. संघनायक आपण पाहतोय आता स्ट्राईक वरती खेळेल. संघाचा नेता तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तर पहिले षटक घेऊन आलेत राम सर. आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. संघनायक टू संघनायक. इथं पहिला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाईल डीपेक्षा कव्हर. सीमा रेषा बार चौकार. फटको सो ध्वदो. फटको सो ध्वदो. धावफलकावरती आहेत. गोलंदाज तुम्ही पाहताय राम यांच्यावरती आक्रमण होतोय. मुन्ना नांदे देखील आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला एक ताकदवर खेळाडू. कालचा दिवस गाजवणारा हा खेळाडू आहे. ज्यांना आपण पाहिलं काल गोलंदाजांवरती तुटून पडले होते. मुन्ना देखील एक चांगली खेळी मुन्नाजी यांची देखील पाहायला मिळाली. ते देखील दुसऱ्या बाजूला असेल. म्हणजे ताकदवर फलंदाज आज तुम्हाला मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. इथं देखील आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा हवेत. आता 4 क्षेत्ररक्षक चेंडूला पाठपुरा करतायत आणि हा चेंडू देखील गेलाय सीमा पार चौकार. बारा धावा धावफलकावरती. तयार. समोर प्रवीण घोबाळे. इथं चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्यात. इथं जर पाहिलं हा चेंडू देखील जाईल सीमा पार चौकार. फटको. अजून कोणताही क्षेत्ररक्षक नाही. इथं तुम्ही पाहताय काय फलंदाजी आहे. आपलातून खेळ आज प्रवीण घोबाळे देखील वाकवतायत. 4ही चेंडू आपण पाहतोय त्याच दिशेला आलेत. 4 चौकार आलेत. गोलंदाजावरती आज ते तुटून पडलेत. हा चेंडू बॅटची कडा. इथं देखील नशिबाची साथ आणि शॉर्ट थर्ड बॅलला चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. 5वा चौकार. फटको सो ध्वदो.
धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानावरती संपलं. 5 चौकार दाखवले प्रवीण घोबाळे यांनी. तुम्ही पाहताय काय खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक आता चालू होईल गोलंदाजीच्या मार्गवरती. पहिल्या षटकामध्ये थोडीशी प्रचंड हाणामारी मैदानावरती होताना पाहायला मिळाली. राम ठाकूर आता गोलंदाजीच्या मार्गवरती आले. पहिल्यांदा आपण पाहिलं राम कुकडे पहिल्यांदा आपण पाहिलं षटकासाठी होते. आता राम ठाकूर गोलंदाजीच्या मार्गवरती आलेत. पहिल्या षटकात 20 आल्या. आता दुसऱ्या षटकासाठी पाहायचे काय रणनीती आखली जाईल. लाईनमन चला ताबडतोब विनंती असेल, जे आपण पाहतोय बॉलरची लाईन आहे क्रॉस लाईन, ती ताबडतोब मारून घ्या विनंती आहे. थोडस पंचांना अडचण येते. लखन सर ताबडतोब संयोजक कमिटीतील सदस्य पाठवा. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. 1 मिनिटाच्या आत ते लाईन म्हणा, आपण लाईन मारून घेऊया. ओके, स्वागत. पैसे स्ट्रायकेट वरती हा चेंडू आपण पाहतोय. मुन्ना नांदे यांचा देखील गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्र पुन्हा एकदा पाहायचंय. चेंडू जाईल आउटफील्ड वेगवान, सीमा पार, चौकार. फटको मुन्ना नांदे आपण पाहतोय आल्याला चौकार वसूल करतायत. इथं तुम्ही पाहताय पुन्हा एकदा चेंडू पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न आहे आणि क्षेत्रक्षेत्रातील दूरवर्ती लगोपाठचा दुसरा चौकार बॅक टू बॅक. फटको
का षटकर हॅट्रिक देखील अजून अद्यापही आपण पाहतोय स्पर्धेमध्ये पूर्ण झाले नाही. चौकर हॅट्रिक देखील पूर्ण झाली गेली नाही. षटकामध्ये 4 षटकार तर आलेत परंतु हॅट्रिक कोणी अजून केली नाही. यावेळेस चेंडू हवेत खेळलाय तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि पहा तोपर्यंत नो मॅच लॅटमध्ये चेंडू पडला गेलाय. प्रवीणसाठी पारितोषिक पुन्हा एकदा आले. 3 चौकार लागोपाठचे खेळले. चिमाईदादा गोबाळे यांच्याकडनं 1000 रुपये असणार आहे. धन्यवाद सर. चव्या पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती राम ठाकूर सर गोलंदाजीसाठी आहेत. काय कामगिरी करतील पुन्हा एकदा रोड यांच्या बाजूने राम ठाकूर तयार असतील. हा चेंडू प्रवीणच्या बॅट बंद परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल हवायचा पर षटकार. षटकार आला. आज प्रवीणच्या बॅट बंद आगीचे गोळे तोफेचे गोळे मैदानाच्या बाहेर फेकण्याचं काम होतोय. हा चेंडू देखील कट करायचा आहे. चांगला डिलेव्हरी तुम्ही पाहताय. स्लोवर वन डिलेव्हरी होती. इथं वाईड देखील आहे. हलक्या हातानं पडला देखील गेला होता. कट करण्याचा प्रयत्न होता. वाईड देखील पंचांचा इशारा येतोय. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तुम्ही पाहताय मैदानावरती सुरू आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला गेला. लघुपारचा हा दुसरा वाईड आहे. राम ठाकूर तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती असताना 2 चेंडू लघुपाठचे वाईड आले. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना 36 धावा यादी होते. आता 37 धावा धावफलकावरती असणार आहेत. राम तयार पुन्हा एकदा. हा चेंडू इथं देखील सुरेख ब्लॉक खोल मारा. आता चांगला चेंडू पाहायला मिळाला. टाच थोडासा बदलला गोलंदाजानं. तुम्ही पाहताय सुरेख मारा मैदानावरती होता. शांत वातावरण ज्या प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद नाही. 37 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपण चेंडू अडवेल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल मिळणार आहे. षटक क्रमांक मैदानावरती 2 संपले गेली. पंचांच्या इशाराला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 ची सरासरी पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावरती आहेत. डीजे नव्या मैदानावरती षटक क्रमांक 3 ला प्रारंभ मैदानावरती होतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आलाय महादू आडे. आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. महादू देखील चांगला गोलंदाज आहे. एक उंच शरीरयष्टी असलेला ताकदवर गोलंदाज आता महादू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा महादू तयार. समोरच्या बाजूला टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट तुम्ही पाहताय अजून मैदानावरती आहे. प्रवीण घोबाळे ज्यांना आज गोलंदाजांना आसमान दाखवलंय. षटकार चौकार आज पाहतायत तुम्ही. आज ताकदवर खेळ प्रवीण घोबाळेचा मैदानावरती पाहताय. काय कामगिरी असेल या षटकामध्ये पुन्हा एकदा जाऊया. महादू तयार रोड यांच्या बाजूने. इथं तुम्ही पाहताय डेब्यूट विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सिंगल घेतली जाईल. वेगवान सिंगल तुम्ही पाहताय. दुसरीला प्रयत्न करायचा आहे. इथं नकार आला. एस्टेनच्या मागे देखील आपण पाहतोय
ओमकेशचं कामकाज कालच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय चांगलं पाहायला मिळालं. एक फास्टेस्ट किपर म्हणून तुम्ही पाहताय एक चाणक्य किपर आहे तो एस्टेनच्या मागे पाहायला मिळतोय. हो 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 इथं तुम्ही पाहताय सुरेख तिखट मारा महादवाडेचा मैदानावरती पाहायला मिळतोय. भन्नाट मारा ज्याला म्हणावं लागेल. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 तुम्ही पाहताय गंगाखेड प्रीमियर लीग सीझन फर्स्ट डे नाईट क्रिकेटची स्पर्धा माननीय संतोष भाऊ मुरकुडे साहेब चषक 2022 मानाचा करंडक परभणी जिल्ह्यामधील असलेली एक मोठी स्पर्धा आज तुम्ही मैदानावरती पाहताय. इथं तुम्ही पाहताय चेंडू बेरकावून देण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागायची पंचांनी कवलं नॉट आउट. इथं तुम्ही पाहताय ओमकेशला वाटलं होतं बॅटची कडा आहे की नाही इथं पाहायला मिळाली परंतु नॉट आउट पंच कळवतायत. 40 धावा धावपलिकावरती आहेत. मुन्ना नांदे तुम्ही पाहताय मुन्ना मुन्ना म्हणलं की सकाळी देखील सांगितलं क्रिकेट के दुनिया में एक सुनहरी पन्ना जिसका नाम है मुन्ना. काय कामगिरी आज मुन्ना करेल. कालचं सत्र मुन्नाचा आठवा ज्या मुन्नाने इथं कहर केला होता मैदानावरती धाव्यांचा पाऊस पडला होता तो मुन्ना आज इथं कुठेतरी शांत पडलाय असं म्हणावं लागेल. मुन्ना नांदे स्ट्राईक वरती आहे. यावेळेस मुन्नाच्या बॅटमधनं समोरच्या बाजूला फटका खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड देखील चांगलं केलं जाईल. एकेरी धावा या षटकामध्ये महादवाडे पुन्हा एकदा स्वस्त षटक टाकायला सुरुवात करतोय. चांगली गोलंदाजी एक अचूक टप्पा आणि लाईन लेंग तुम्हाला पाहायला मिळते. कशा प्रकारचं कामकाज मैदानावरती असेल पुन्हा एकदा. हो 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 यावेळेस प्रवीणचा फटका इथं झेल सोडला. जीवदान दिलंय प्रवीण सारख्या खेळाडूला. इथं तुम्ही पाहताय आता हे जीवदान किती महाग ठरेल येणाऱ्या काळामध्ये पाहायचंय. काल अमृत देखील एक छोट्या खेळाडू स्पर्धेमध्ये खेळत होता. लेदर चांगले खेळतो तो तुम्ही पाहताय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याने देखील 2 रनिंग झेल घेतले. संघाला काल त्याने देखील एक चांगली कामगिरी करून दिली. तो देखील आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बहादू तयार. हा चेंडू इथं देखील फटका फसलाय. चेल कुणाचा असेल मुन्नाचा स्वतः गोलंदाज. इथं महादूकडनं देखील चूक. 2 झेल सुटलेत. इथं आता दोन्ही फलंदाजांना जीवदार आहे. एक झेल प्रवीणचा सुटला आता महादूचा देखील झेल सुटतोय. आता इथं क्षेत्ररक्षकांनी नक्की चर्चेचा विषय केलाय. राम इथं नाराज झाले. त्यांना माहिती आहे ह्या झेलचं महत्व काय या दोन्ही फलंदाजांच्या विकेटचं महत्व काय. आतापर्यंत 43 धाव्यांची एक चांगली भागीदारी या जोडीने रचली आहे. तिसरं षटक तुम्ही पाहताय मैदानावरती. ओहो हा चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. फक्त जवळजवळ महादूने या षटकात दिल्यात 5 धावा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महादूची पाहायला मिळते. बिनबाद 43 धावा धावपलिकावरती. डीजे ह्या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय. इथं पंचांचा इशारा आला. चेंडू खराब. वाईट चेंडू तुम्ही पाहताय. अनिल सर खास नांदेडवरनं पंच आहेत. दुसऱ्या बाजूला नंदू सर आहेत. दोन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत करेल. चांगले पंच आपल्या स्पर्धेसाठी लाभलेत. पंचांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू पहा. ताकदवर स्ट्रोक तुम्ही मैदानावरती पाहताय. तितकंच ताकदवर क्षेत्ररक्षक मैदानावरती आहे. 44 धावा धावपलिकावरती आहे. प्रवीण थोडंसं शांत पडलं. एका बाजूला तुम्ही पाहताय जी सुरुवात होती आक्रमक तिला इथं विराम लावून दिला महादवाडेनं. चांगली गोलंदाजी केली. आता तशी गोलंदाजी
दुसऱ्या बाजूला देखील पाहायला मिळते, परंतु मुन्ना इथं ब्लास्ट चढवेल. चेंडू जातोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर आणि येतोय षटकार. तलवार हा गेला. चला ओके ठीक आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जाव्या मैदानाच्या आतमध्ये. इथे तुम्ही पाहताय हलक्या तर खेळण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट. आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सेफ आहे. तुम्ही पाहता मैदानावरती धावफलकावरती जाऊयात. 51 धावा स्कोर कार्डवरती आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौथं मार्गस्थ आहे गोलंदाजीच्या मार्गवरती राम कुकडे सर. तुम्ही गोलंदाजीच्या मार्गवरती पाहताय. स्वतः संघाचा नेता गोलंदाजी करतायत. काय कामगिरी असेल राम कुकडे सरांची पाहायची. दुसरा वाला राम ठाकूर देखील आहेत. दोघं चांगले गोलंदाज आहेत, परंतु आज आपल्या संघासाठी इथं ब्रेक थ्रू मिळून देतील का. अजून एकही विकेट आपण पाहतो मैदानावरती नाही. प्रवीण आपण पाहतोय संघासाठी आज उभा मैदानावरती आहे, तर मुन्ना देखील साथ देत आहेत. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप रचली या जोडीनं. आतापर्यंत 52 धावा धावफलकावरती लावलात. चांगली गोलंदाजी आता राम कुकडे यांची देखील म्हणावी लागेल, कारण की पहिली 2 षटकं पाहिली किती धावा येत होत्या पा. अक्षरशः प्रचंड बागायला आग लागली होती मैदानावरती. तिथून पुढे महादवाडेनं या धावफलकाला थोडासा विराम लावला. आता राम कुकडे देखील तशीच गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी इथं देखील तुम्ही पाहताय. कार्पेट ड्राईव्ह मैदानावरती असेल. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. चेंडू अडवला, फील्ड केला, तोपर्यंत एक सिंगल मिळते. एका धावेने आता धावफलक खालतंय. संथ गती लागली आहे. तुम्ही पाहताय स्कोर कार्ड पुढे जातोय. हा चेंडू बॅटची कडा घेतोय. तिथं क्षेत्ररक्षण अडखळलंय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. फटका सा ध्वदार हा गेला चौकार. जनमानसांच्या
समाप्त होते. माधवाडे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. समोर मुन्ना. इथं तुम्ही पाहताय महादवाडे आज जर पाहिलं गेलं वेगावरती स्वार झालाय. काय गोलंदाजाचा वेग तुम्ही आज पाहताय. काल अशीच गोलंदाजी इस्तियाक अलीने आपण पाहतोय मैदानावरती दाखवली. त्याने देखील चांगली गोलंदाजी आज केली होती. कालच्या सत्रामध्ये केली होती. तर तशीच गोलंदाजी आज महादवाड्याची तुम्ही पाहताय. वेगवान गोलंदाजी आहे. तेच तर्रार गोलंदाज उंचीचा त्याला पुरेपूर फायदा होताना पाहायला मिळतोय. तो वेगावरती आज स्वार आहे. हा चेंडू आपण पाहतो एक टॅप करण्याचा प्रयत्न. इथं काय बॅड कॉल दिलाय. ओमकेश तिथं चूक करणार नाही आणि विकेट. पहिली विकेट आली क्रिकेट मधील आत्महत्येचा शिकार मुन्ना या ठिकाणी बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सुमित कामत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. महादू तयार. ओ हो महादूचा हा चेंडू सुरेख. सुमित साठी टाकलेला चेंडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय. ह्या गोलंदाजानं आज प्रभावित केले. राम 11 संघासाठी निर्णायक गोलंदाजी करतोय. 57 धावा धावफलकावरती आहेत. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रवीणला आपण पाहतो आता जास्तीत जास्त ट्रॅक वरती आणण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण की प्रवीण सेट झालाय. त्याच्या बॅट बंद आज तुम्ही पाहताय धावा येताना पाहायला मिळत आहेत. दुसरा बदल सुमितला देखील आता निर्णायक फटके खेळावे लागतील. ह्या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. सुमित देखील सातत्याने क्रिकेटमध्ये आपण पाहतोय चमक दाखवताना पाहायला मिळाला आहे. आणि ह्या वेळेस सुमितचा ब्लास्ट तुम्ही पाहताय. दूरवरचा षटकार येईल. चिरान षटकार. छत्रपतींची तळपती तलवार षटकार. तरुणांचे हा चेंडू इथं कट केला. सुमितचा क्लास सुरू झालाय. सुमित थांबत नाहीये. चौकार 4 धावा. फटका सध्वदार. हा गेला चौकार. जनमानसांच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 67 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 प्रगती पदावरती आहे. बहादू आडेवरती आता आक्रमण करतोय. आणि ह्या वेळेस इतर तुम्ही पाहताय सुमितनं पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय आणि क्षेत्ररक्षकांना चूक पुन्हा एकदा. हा चेंडू झाला सरळ सीमारेषा बाहेर. येतोय बाहुबली षटकार. दाखवतोय. बाहुबलीच्या बॅटमध्ये आले 2 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा धावफलकाला आकार मिळाला. 73 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 आहेत. टीम मीटिंग नको. विनंती आहे टीम मीटिंग नको याची सर्वांनी नोंद घ्या. चौथा सामना तुम्ही आजच्या दिवसातील पाहताय. षटक क्रमांक आपण पाहतो आता 6वेला प्रारंभ होईल. उर्वरित 12 चेंडू आता शिल्लक राहिलेत. या 12 चेंडूवरती किती धावा आता वसूल केल्या जातील. पहिला डाव मैदानावरती आहे. संघर्ष सीसी संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम जर तुम्ही पाहिली तर दुसरा बाजूला राम 11 हा संघ मैदानावरती आहे.
यावेळेस इथं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रवीण आपण पाहतो या आधी स्ट्राईकवरती पाहायला मिळाला. सुमित स्वतः आता पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतोय. सुमितनं ज्वालामुखी प्रहार चालू केलेत. अमृत केंद्रे हा युवा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती आला आहे. युवा सितारा आहे. वयवर्ष जर पाहिले गेलं 20 ते 21 असेल. लेदर देखील चांगला खेळतो. आज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 16 ते 17 वर्षाचा असलेला हा खेळाडू आहे. छोटा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. कशा प्रकारची कामगिरी असेल अमृतची. काल देखील क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित केला असलेला गोलंदाजी सोपवली गेली. अमृत तयार असेल गोलंदाजीच्या मार्कवरती. आणि इथं चेंडू तुम्ही पाहताय फुलटॉस होता, फायदा उठवता आला नाही. सुमित नाराज असेल स्वतःवरती कारण की या चेंडूचा फायदा घेणं नक्की महत्वाचं होतं. उलटा चेंडूचा आपण पाहतोय समाचार घेताना फलंदाज नेहमी पाहायला मिळत असतात. इथं बॅटची एज घेतली, चेंडू डॉट आलाय. इथं तुम्ही पाहताय बिग हिट, गुडघाट एक तमाशा देख आणि सुमितच्या बॅट मध्ये आलाय षटकार चेराट. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. तरुणांच्या पर देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल चिमाजी गोबळे यांच्या वतीनं. एक षटकार तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. नो चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा आला. पुढील चेंडूवरती फ्रीड असेल. सुमितला फायदा उठवणार का पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा चेंडू असेल. संधी आली, संधीचं सोनं मैदानावरती होणार का. धावफलकाकडे जाऊयात. 81 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. फायटिंग स्कोर आतापर्यंत तुम्ही पाहताय उभा झाला गेलाय. फ्रीड बॉल असेल. पुढच्या वरती चेंडूवरती संधी असणार आहे. अमृत गोलंदाजीच्या मार्कवरती थोडस दबाव देखील आता जाणवेल. हा चेंडू फ्रीडचा आहे. आपण पाहतो इथं तरी देखील धाव घेतली जाणार. फ्रीड बॉल आपण पाहतो मैदानावरती होता. इथं सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. ब्याऐंशी धावा धावफलकावरती आहे. इथं फलंदाज बाद. विकेट आली, दांडी गोल फलंदाज बाद असेल. भारतीय
सर यांना मोठा फटका येणार का? फ्रेडचा फायदा याआधी सुमित देखील उठवताना पाहायला मिळालं. थोडंसं त्याला अपयश आलं, परंतु आज सुमितचे फटके देखील आपण पाहतोय डोळ्याचे पारणं फेडणार आहेत. बाहुबलीनं आज इथं तुम्ही पाहताय चांगले फटके दाखवलेत. हो इथं देखील ब्लॉक खोल मारा. अमृतनं षटक आपण पाहतोय थोडंसं मोठं देखील म्हणावं लागेल. या षटकात धावा आल्या 87 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 6 षटकांचा खेळ संपला, 87 आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत येत आहेत. ताकदवर गोलंदाज आहे राम ठाकूर देखील पाहिजे, परंतु ही ताकद आता इथे लावावी लागेल कारण की हे अंतिम षटक आहे. सुमित नावाचा बाहुबली समोर उभा आहे. सुमित कामत तुम्ही पाहता स्ट्रायकिंग वरती आहे. ज्यानं फटके आपण पाहिलं. आज दूरवरचे षटकार खेळलेत पुन्हा एकदा. ओहो इथं बाहुबली ऑन फायर. पुन्हा एकदा बिग 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 षटकार. एका संघात खेळ खेळले असेल, कित्येक चांगले मित्र आहेत, परंतु आज ते एकमेकांच्या विरोधात तुम्ही पाहताय. स्कोर कार्ड वाढलं धावफलकावरती. 93 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूने खाल्ली माती. चेंडू सीमाभार चौकार. फटका सध्वदार हा गेला. वाह. 97 धावा आहेत. 12 मॅन. ओके बरोबर 97 आहे सर, काय हरकत नाही. 97 आहेत 97. कारण की मी याआधी तुम्हाला धावफलक सांगेल. याआधी एक षटकार आला, चौकार आला, 2च बॉल झालेत. हो इथं पहा सुमित बाहुबली खेळेल. बिग 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 छत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा षटकार. आसमान दाखवले. किती दूरवरचे षटकार येत आहेत. ताकद दाखवतोय, नजाकत दाखवतोय, आत्मविश्वास दाखवतोय सुमित स्वतःवरचा. तुम्ही पाहताय गोलंदाज राम ठाकूर यांच्यावरती आज तो तुटून पडलाय. अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक. राम ठाकूर पुन्हा एकदा तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला खेळलाय. गॅपमध्ये चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक आलेत वाऱ्याच्या वेगानं. इथं फुटबॉल खेळलाय, परंतु प्रयत्न फुटबॉल खेळण्याचा फसला. चेंडू सीमाभार चौकार. फटका सध्वदार हा गेला चौकार. आता काय येणार? पुन्हा एकदा पाहायचंय. राम तयार. शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावरती. इथं आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नकार आला. ओमकेश आपण पाहतोय इथे चाणक्य आहे आणि तो इथं रनआउट करेल. फलंदाज बाद. विकेट.
आता दुसरा बाजूला असेल फक्त चेंडू शिल्लक राहिलाय एक. राम तयार, समोर सुमित कामत मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आपण पाहतोय भिरकावून देण्याचा प्रयत्न असेल तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आपण पाहतोय फील केले गेला, सिंगल घेतली गेली. चांगले फटके आपण पाहिलं सुमित दाखवतोय. एक इनिंग देखील मैदानामध्ये आता संपेल. पहिला डाव संपला गेला. प्रथमतः फलंदाजी करत असताना संघर्ष सीसी संघानं बनवल्यात 108 धावा. टार्गेट असेल 109 धावसंख्येचं. दुसऱ्या बाजूला राम 11 संघासमोर आपण पुढील सामन्याचा टॉस कडे देखील जाणार आहोत. गेलं क्षितिज, तुम्ही आमच्याशी जोडले जात आहेत. कसं वाटतंय आज शेवटचा सामना तुम्ही खेळणार आहात? इथून मागचा जर कालखंड पाहिला सामने रंगतायत, काय रणनीती तुमची असेल? नक्कीच डिफरंट सिच्युएशन आहे. आज संध्याकाळी सगळ्यात शेवटचा सामना खेळतोय. नक्कीच पहिल्या दोन सामन्यामध्ये जे क्राऊड या ठिकाणी होतं ते क्राऊड नसेल, पण समोरची टीम चांगली आहे. आम्हाला जो खेळ काल केलाय त्याच्यामध्ये काही चुका घडल्यात, त्या चुका सुधारून आम्हाला पुढे जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. निश्चितच आमची प्रिपरेशन खूप चांगली झालेली आहे आणि आजचा सामना पण जिंकून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद भाऊ. धन्यवाद सर. परंतु सर एक प्रश्न शेवटचा विचारेल. हे जे आयोजन नियोजन तुम्ही पाहताय, कसं वाटतंय खेळताना, काय आनंद आहे? अतिशय उत्तम असं नियोजन या ठिकाणी संदीप भाऊ, हनुमान भाऊ गुट्टे, लखन बेदरे आणि संदीप फड, तसेच माझे सहकारी मित्र अमोलजी दिवान, लिंबाजी घोबाळे आणि विशेष करून तुमची पण खूप या ठिकाणी प्रशंसा होतीये. सारखे दुसरा दिवस आहे आज आणि सगळ्यांच्या मनामध्ये येते की कॉमेंट्री अतिशय उत्तम होत आहे. त्याच्याबद्दल सर्व पब्लिकतर्फे आणि आमच्या टीमतर्फे तुमच्या मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगली कॉमेंट्री या ठिकाणी लाभलेली आहे आपल्या गंगाखेडवासियांना. तर सर्व जे क्राऊड आहे त्यांना विनंती करतो की या कॉमेंटेटरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्यात. थँक्यू. धन्यवाद सर, मनपूर्वक आभार. दुसरा बोलला अनिस सर. अनिस खान सीसी संघाचे कॅप्टन, चला ताबडतोब या. इस्तियाक अली, बराबर ना कैप्टन असेल. इस्तियाक भाई, क्या बोलेंगे आज के मैच के बारे में, क्या रणनीति है? बहुत ही बेहतरीन हमारे जो खिलाड़ियों ने कल खेला है उस पर हमें कभी हिम्मत मिली है, क्योंकि कम लोअर स्कोर था हमारा, तो उसके कारण हमने अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया था कल, क्योंकि हमारे पास इतना स्कोर नहीं था जितना कि मातपुरी इतनी टीम इतनी कड़क है, उसके हिसाब से बहुत अच्छा खेला और काफ़ी गेंदबाजी में हमारी अच्छी रही. आज क्षितिज भाई तुम्हारे सामने क्या रणनीति है? हमेशा साथ खेलते हैं क्षितिज भैया के, और आप वही देखने को मिल रहा है और भी सामने से. फिर देखेंगे इंशाल्लाह अच्छा परफॉर्मेंस करेंगे. वो भी एक अच्छी टीम है और हमारी भी टीम एक अच्छी है, तो देखते हैं किस तरह का मुकाबला होता है हमारे दोनों का. थँक्यू. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा असतील. दोन्ही कॅप्टन्स हात मिळवतील. आमचे निलेश सर टॉस सोडवतील या ठिकाणी. ओके, कॉल असेल इस्तियाक अली तुमचा. ओके, हेड्स द कॉल आणि हेड्स. टॉस जिंकला गेला अनिस खान सीसी संघानं. काय निर्णय असेल कळवा. ठीक आहे, 2 मिनिटात कळवा. ओके, दोन्ही टीम शुभेच्छा. लेट्स प्ले. पुन्हा एकदा जाऊया दुसऱ्या डावाकडे. सामन्याला होईल सुरुवात. तुमच्याकडे ठेवा सर हा चेंडू. ओके,
जोरात चेंडू ताबडतोब पहिल्या इनिंगचा जमा करून घ्या विनंती आहे. लेट्स प्ले पुन्हा एकदा माननीय संतोष भाऊ मुरुकडे साहेब चषक 2022 109 धावसंख्येचा टार्गेट मैदानावरती असेल. दुसऱ्या बाजूला देखील ताकदवर जोड्या आता मैदानावरती दाखल होईल. एका बाजूला तुम्ही पाहताय नंदू असेल टेनिस क्रिकेटचा एक तेजपुंज तारा तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला चांगलं यष्टीरक्षण करणारा आपण पाहतोय आता स्पर्धेमध्ये ओमकेश एक युवा सितारा दुसऱ्या बाजूला देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवर जोडी आहे एका बाजूला. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक कोण घेऊन येणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चला दोन्ही टीम्स आता वेळ घ्यायचा नाही लगेच सामन्याला होईल सुरुवात. यानंतर शेवटचा सामना असेल याची देखील सर्वांनी नोंद घ्या. चौथा सामना मैदानावरती आहे 109 धावसंख्येचा टार्गेट घेऊन नंदू आणि ओमकेश ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पंचांचा इशारा येईल आता सामन्याला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय सजवलं गेलंय. गंगाखेड प्रीमियर लीग डे नाईट सीझन 1 मैदानावरती सामना क्रमांक 4 दिवस क्रमांक 2 आपण मैदानावरती पाहतोय. लेट्स प्ले पंचांचा इशारा येईल प्ले ऑन. वारंवार टीम मीटिंग नको. ओके डावखोऱ्याचा फलंदाज नंदू स्ट्रायकिंगवरती असेल. प्रवीण घोबाळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट गोलंदाजीसाठी तयार होईल. समोर आहे एक ताकदवर उंच डावखोऱ्याचा आक्रमक खेळाडू नंदू ऑन स्ट्राईक. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू प्रवीणचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं झेल सोडला आणि चेंडू थांबलाय. अजून आपण पाहतोय चेंडू आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षण झालंय इथं प्रयत्न तर केले होते संघासाठी देखील आपण पाहतोय धावा देखील वाचवल्यात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुमित कामत आपण पाहतोय चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. फलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षण देखील थोडासा अवघड झेल होता परंतु प्रयत्न मात्र सुरेख आहेत. नंदूने आपण पाहतोय पहिल्या चेंडू पासून प्रहार चालू केला कारण की नंदूला देखील माहिती आहे आव्हान फार मोठं आहे. इथं पॉवर प्लेचा फायदा उठवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहतोय 30 ते 40 धावा आल्या तर संघ विजयाकडे वाटचाल करतोय. हे कालपर्यंतचं समीकरण आपण मैदानावरती पाहिलंय. हा चेंडू देखील सुरेख मारा प्रवीणचा पाहायला मिळाला. ब्लॉक खोल मारा होता. खोलवर टप्प्याचा चेंडूला आपण पाहतोय खांडून काढण्याचा प्रयत्न नंदूचा फसतोय आणि क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी होत आहे. धावफलकाकडे जाऊया. 2 धावा धावफलकावरती आहेत. संघाचं अकाउंट ओपन झालंय. खातं खोललं गेलंय. 2 धावा धावफलकावरती आहेत. तमाम क्रीडा रसिक आज देखील मोठ्या संख्येने आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा संतोष भाऊ मुरकुटे मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. इथं तुम्ही पाहताय चेंडू हवेत. संधी आली आहे. इथं मोठी विकेट आपण पाहतोय. नंदू यांना परतावं लागेल. बिग विकेट गॉन. नंदू बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. आज संघासाठी उभं राहणं महत्वाचं असेल. याआधी तुम्ही पाहिलं मुन्ना यांनी देखील प्रभावित केलं. सुमितनं निर्णायक फटके खेळले मोक्याच्या क्षणी आणि त्यानंतर प्रवीण घोबळेंची आज झालेली फलंदाजीमध्ये सुरुवात जर पाहिली गेली 5 चौकार प्रवीणने देखील आज इथं दाखवले तर आज तो गोलंदाजीमध्ये देखील एक विकेट मिळवून देतोय. कॅप्टन टू कॅप्टन असा सामना आता मैदानावरती पाहायला मिळेल. राम आहेत एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय प्रवीण घोबाळे आहे. काय रणनीती आता मैदानावरती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. क्षेत्ररक्षण बा आता बदललं जाईल. आता दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. या डावातलं पहिलं षटक. 2 धावा फक्त धावफलकावरती आहेत.
इथं तुम्ही पाहताय फक्त दिशा दिली आणि क्लास दाखवला. इथं चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. धावा धावपलकावरती लागल्यात. राम ठाकूर आल्याला चौकार खेळतात असं वाटलं मैदानाच्या बाहेर नसते ढोर आले की काय. पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय. पुन्हा एकदा प्रवीण तयार असेल. हो इथं डान्सिंग डाऊन चेंडू खेळायचा आहे. पुढे सरसाव देऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू मैदानावरती आहे. चांगला चेंडू प्रवीणचा पाहायला मिळतोय. 6 धावा आतापर्यंत एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेट इज द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हणलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कारण की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार आहे तोपर्यंत सांगू शकत नाही या सामन्यावरती कोणाची सत्ता असेल. इथं देखील तुम्ही पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. पंचांचा इशारा आला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये फक्त खर्च केल्यात प्रवीणनं 6 धावा आणि 1 विकेट घेतली आहे. डीजे शक्ती रोहन तयार. आणि ह्यावेळेस इथं मोठा प्रहार आलाय. ओमकेश खेळेल बंगाली रसगुल्ला षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. चला, टीम मीटिंग वारंवार नको, ह्या सूचना तुम्हाला परत परत सांगतोय, कारण की वेळ झालाय आता. बरोबर या सामना आपण पाहतोय 11:10 झालेत. काल 2 वाजलेत. आज अजिबात कोणत्या संघाला इतका वेळ नसेल. प्रत्येकाला 1.5 तासाचा वेळ आहे, जो आपण टाइम टेबल तुम्हाला प्रत्येक सामन्यासाठी दिलाय. त्या नियमांचं पालन होणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. रोहन गोलंदाज वरती आहे. ओमकेश खेळ स्ट्रायकेट वरती. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. इथं देखील आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक नाही मंडळी. चेंडू फरार. हा देखील सीमापार चौकार. फटका साधवत
दाखवतोय ओमकेश, तुम्ही पाहताय वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी होतोय. ताकदवर स्ट्रोक ज्याला म्हणावं लागेल ते मैदानावरती येत आहेत. स्कोर कार्डकडे जाऊयात. 16 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 तुम्ही पाहताय. पहिल्या षटकात फक्त 6 होते. आतापर्यंत 2 षटकामध्ये 10 खर्च केले गेल्यात. रोहन वरती केलेलं आक्रमण तुम्ही पाहताय. पॉवर प्लेचं हे अंतिम षटक असेल ज्या षटकामध्ये आता इथं धावा बनवण्याचं काम ओमकेश करतोय. यानंतर तुम्हाला पॉवर प्लेचा फायदा उठवता येणार नाही, कारण की 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला यानंतर बॉडी लाईनवरती काम करताना पाहायला मिळतील. इथं पॉवर प्लेचा फायदा आता ओमकेश उठवतोय. पुन्हा एकदा रोहन तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय. इथं चांगला पाहायला मिळतोय. 85% आपण पाहतोय. इथं टीम मिटिंग आता बोलवली गेली. पंच काय निर्णय देतील याकडे आपल्याला पाहायचंय. काय कामगिरी आपण पाहता आता मैदानाच्या आतमध्ये असेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय धावफलकावरती 16 आहेत एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. त्याला क्षेत्ररक्षक जवळ येऊ नका. विकेट आहे, फलंदाज बाद. इथं ओमकेश मध्ये चांगले फटके दाखवले होते, प्रभावित केलं होतं. आज शोएब पुन्हा एकदा मैदानावरती आलाय. शोएबवरती जबाबदारी वाढेल. निर्णायक फटके खेळावे लागतील, कारण की 109 धावसंख्येचा मोठा डोंगर उभा केलाय. संघर्षशील संघाने तो पेलायचा आहे. तो डोंगर पेलणार का, तो याचा इथं पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. तर समोर असेल गोलंदाजीच्या मार्कवरती रोहन. पुन्हा एकदा रोहनने देखील विकेट मिळवून दिली. पहिल्या षटकात देखील एक विकेट आली होती मोठी नंदूची. या षटकामध्ये ओमकेशला देखील बाद केले रोहन. परंतु आता शोएब कशा प्रकारची कामगिरी फलंदाजी बघेल करेल. रोहन तयार. इथं चांगला षटक आपण पाहतोय. समोर शीर्षीला खेळायचा गॅपमध्ये सुमित कामत तिथं आहे. एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. एका सिंगलच्या वतीनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 17 धावा. 2 संघांसाठी खतरा देखील आता सुरू होणार, यात मात्र शंका नाही. धोक्याची घंटा आता वाजेल फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, कारण की ज्या धावा येणं गरजेच्या होत्या पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये, ते इथं आता कुठंतरी कमी भासायला सुरुवात झाली आहे. 2 षटकामध्ये संघर्षशील संघाने जवळजवळ 30 ते 40 धावा बनवल्या होत्या. इथं आतापर्यंत फक्त 17 धावा आहेत. रोहन तयार. पुन्हा एकदा हा चेंडू गॅप मध्ये खेळला. मॅग्निफिकंट स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा रेषेला आग लावत. खणखणीत चौकार. चौकारांत धावसंख्या वाढली. स्कोर कार्ड पुढे जाईल. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकात जवळजवळ आपण पाहिलं 2 चौकार 1 षटकार आलेत. रोहनवरती आपण मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. इथे देखील ओव्हरफिट चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा. डीप एक्स्ट्रावर आता फोडला. चौकार 4 धावा. फटका धोधार हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामध्ये दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय राम ठाकूर ही जोडी मैदानावरती आहे. राम ठाकूर देखील आपण पाहतोय संघाचा नेता चांगली कामगिरी करतायत, चांगले फटके दाखवतायत. एका बाजूला तुम्ही मैदानावरती पाहताय
यानंतर शेवटचा सामना प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. यानंतर असेल अनिस खान सीसी आणि त्यांच्या विरोधात शिवाई सीसी या दोन संघांमधील सामना असेल. एका बाजूला संघनायक असेल क्षितिज चौधरी तर दुसऱ्या बाजूला संघनायक असेल इश्तियाक अली. असे दोन संघांमध्ये आपण पाहतोय दोन संघनायकांमधील पुढील सामना असणार आहे. गोलंदाजीच्या मार्गामध्ये आपण पाहतो आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुन्हा एकदा मला वाटतं प्रवीण चेंडू हातामध्ये घेतलाय. प्रवीण घोबाळे गोलंदाजीच्या मार्गामध्ये प्रवीणनं फक्त पहिल्या षटकात 6 दिल्या होत्या. आता या षटकामध्ये थोडस धावा आल्या. तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 25 धावा आहेत म्हणजे 19 धाव्यांचं एक मोठं षटक याआधी आलं. रोहनवरती आक्रमण केले गेले. आता प्रवीण त्याची भरपाई करणार का पुन्हा एकदा समोर असेल. शोएबला देखील हात खोलावे लागतील. 109 धावसंख्येचा टार्गेट आहे इथं ते आता पाठलाग करावं लागेल. आतापर्यंत 25 आपण पाहतोय धावफलकावरती आहेत 25 रन्स. इथे देखील आपण पाहतोय की आपण षट ढकललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे सिंगल मैदानावरती इथे व्यंकटेश मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असावा. थोडासा अडखळ त्याला देखील पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये आता पाहायचंय कशा प्रकारचा बदल केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता पुन्हा एकदा मैदानावरती आहे. वारंवार आता बदल होईल. उजव्या हाताला जी काही दोरी आहे बाउंड्री रोप राम 11 संघ तुमचे जे काही खेळाडू बसलेत सर्व दोरीला जी लाईन आहे बाउंड्री लाईनला त्याला टेकून सर्व बसलेत. थोडं थोडं मागे सारा सर्वांनी विनंती असेल. क्षेत्ररक्षकाला सुमितला तिथे अडचण येऊ शकते. ओके थँक्यू. प्रवीण तयार जाऊया पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण थोडस बदललं. आता पहा राम ठाकूर साठी लावलेलं क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानावरती पाहताय. इथं देखील की आपण चेंडू ढकलायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे तुम्ही पाहताय. हनुमान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावफलक पुढे जाईल. एका धावेच्या वतीनं शोएब पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती स्कोर कार्ड वरती 26 2 गड्यांच्या मोबादामध्ये आहेत. शेवटचे जवळजवळ आपण 27 धावा धावफलकावरती असतील 2 गड्यांच्या मोबादल्यामध्ये आहे. समीकरण जर पाहिलं गेलं शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 82 धाव्यांची गरज आहे. 28 चेंडू आणि 82 वरती सामना आहे. हे मैदानावरती हे समीकरण आपण पाहतोय बनवलं देखील गेले आणि रोखलं देखील गेले. त्यामुळे अजून सामना दोन्ही संघांच्या पार्टी आहे. हा चेंडू शोएबच्या बॅट मध्ये बिग हिट आणि चेंडू जाईल हवाई यात्रेला. येतोय बिग 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 षटकार. आपण प्रवीण तुमचे कॅप्टन यावेळेस पुन्हा एकदा वा 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 आणि हा देखील षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आलेत. तिसरा खेळणार का आता शोएब मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. हॅट्रिकची संधी असेल आता शोएबला देखील स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक आता शोएब खेळेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धावफलक वाढलं. स्कोर कार्ड जलद गतीने पुढे जाईल. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि ह्या वेळेस इथं फटका बसला आणि शोएबला देखील परतावं लागेल. विकेट फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय.
जुनेदने घेतलाय. विकेट आली. धावफलकाकडे जाऊयात. स्कोर कार्ड वरती 39 धावा आहेत. बॉल देऊ का? आतापर्यंत चेंडू झालेत 5 चेंडू झालेत. चेंडू चेंज करायचा आहे का? ओके. तुला चेंडू फेका ताबडतोब विनंती असेल. तिसरा षटक जर असेल तर जुना चेंडू मिळेल. दुसऱ्या षटकाच्या आत असेल तर नवा चेंडू असेल. याची नोंद घ्या. कट झाला असेल पंचांना वाटलं तर चेंडू बदलू शकतात. पंचांना आपण पाहतोय चेंडू जर खराब असेल तर चेंज केला जाईल. पंचांचा काय निर्णय आहे? पंच काय आहे? पंचांना आपण पाहतोय तो अधिकार आहे. काय आहे? चेंडू बदलायचा आहे का? सांगा. बदलायचा असेल तर सांगा, नसेल तर नका. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. कोलंदाच्या मार्गावरती पुन्हा एकदा तुम्ही पाहताय कोलंदाज तयार असेल. प्रवीण पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. डावखुऱ्याचा फलंदाज तुम्ही पाहता स्ट्राईक वरती प्रशांत आपण पाहतोय मैदानावरती आला. इथं टॅप करण्याचा प्रयत्न असेल. सिंगल घेतली गेली. वेगवान सिंगल तुम्ही मैदानावरती पाहताय. एका धावेने धावपल्या पुढे आलं. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 40. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा तुम्ही आतापर्यंत पाहताय. 3 षटकांचा खेळ देखील आपण पाहतोय संपला. 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. प्रशांत भावळे इथं मोठा फ्री हिट करतायत. सुमित आलाय तिथं झेल घेण्याचा प्रयत्न राहील. दूरवरती चेंडू सीमा पार. षटकार. छत्रपती
आपण पाहतो शिल्लक राहिलेत 23 आणि बनवायच्या त्या 61 धावा. नो चेंडू आलाय तो इथं तुम्ही पाहताय फ्रीट असेल. फ्रीटचा फायदा उठवता येईल का फलंदाज पाहायचे मैदानाच्या आतमध्ये. राम ठाकूर अजून मैदानावरती टिकून उभे आहेत. ते आज संघासाठी धावा इथं बनवत आहेत. त्यांना फ्रीटची संधी असेल तर आकाश पाहिजे हा फ्रीटचा बॉल कशा प्रकारचा हाताळेल. पुन्हा एकदा इथं देखील आपण पाहतोय चेंडू गॅपमध्ये जाताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण 1 2 3 तिसरा वेळेला चेंडू अडवला. तोपर्यंत एक सिंगल देखील येते. वेगवान सिंगल तुम्ही मैदानावरती पाहताय. इथं तुम्ही पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार होता परंतु वाईट देखील पंचांचा इशारा आला. 49 धावा धावफलकावरती असतील 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आकाशची गोलंदाजी तुम्ही पाहताय थोडंसं मोठं षटक बनतंय. इथं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रशांतचा इथं थोडासा फसला गेलाय. चांगले फटके प्रशांत देखील खेळतोय परंतु इथं थोडंसं अपयश येतंय. प्रशांतला मेडल चेंडू करावा लागतील तर तो संघाला आपल्या पुन्हा एकदा राम 11 संघाला आशा निर्माण करणार आहे. तर आकाशला इथं वेगवान चेंडू निर्णायक चेंडू टाकावे लागतील. दोन्ही संघ एकमेकांवरती आता तुटून पडले. सामना अजूनही जर पाहिले ना मंडळी दोन्ही संघांच्या पारड्यात आहे. अजून कोणता संघ बॅकफुटवरती नाही कोणता संघ माघारी नाही असं म्हणावं लागेल कारण की हे आव्हान आतापर्यंत मैदानावरती होत आहेत. सामना आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 21 आणि 59 धाव्यांची गरज होती. इथं बिग हिट प्रशांत इथं गोलंदाजाला करेल शांत षटकार. इथं देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस तिथं ब्लॉक झालाय. फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता यॉर्कर चेंडू बनवला. इथं गोलंदाज तुम्ही पाहताय सुरेख चेंडू टाकलाय. थोडासा बॅक फुटवरती खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला गेला. प्रशांतचा चांगला फटका सजवतोय प्रशांत देखील संघासाठी इथं धावा उभ्या करतोय. पुन्हा एकदा आकाश तयार. इथं क्षेत्ररक्षक राहील दूरवरती आणि हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला नाही. इथं तुम्ही पाहताय चौकार 4 धावा. फटका ध्वदार हा गेला गोलंदाजी करणार आहे. समोर असतील अनुभवी फलंदाज राम ठाकूर म्हणजे लेजंड टू लेजंड सामना आता तुम्ही मैदानावरती पाहताय. अनुभवी टू अनुभवी सामना आता मैदानावरती आहे. राम ठाकूर संघाला सलामीला आलेत अजून मैदानावरती उभे आहेत. हो 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 राम ठाकूर इथं देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न झेल सुटला आणि हा जवळ तुम्ही पाहताय दुसरा ते तिसरा झेल सुटलाय. आज संघर्षशील संघाची जर काय अडचण असेल ना तर ती फक्त झेल सुटणं ही अडचण आहे. इथं जर पाहायला गेलं राम ठाकूर सेट झालेत ते धावा बनवतायत आणि इथं त्यांना जीवदान ही धोक्याची घंटा आहे. 17 चेंडू मध्ये आपण पाहतो त्यांनी आतापर्यंत 47 संघासाठी बनवल्यात. ओ यावेळेस इथं तुम्ही पाहताय
फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टिरक्षकांना धाव घ्यायची देखील होती, टक्कर आला. अर्धशतक देखील आज राम ठाकूर इथं पूर्ण करतात की काय असं चित्र पाहायला मिळते स्पर्धेमधील ते. इथं चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न, इथं देखील चेल सोडलाय. पहा मंडळी आणि काय चेंडू फरार, सीमा पार चमकार. फटका ध्वद. जवळ जवळ शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 15 बनवायच्यात 43. 15 चेंडू 43 वरती सामना आलाय. कुठून कुठं सामना आलाय, रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 15 चेंडू 43, अजून 3 चेंडू टाकायचे या षटकातले हर्ष भालेराव यांना. प्रवीण आणि तुम्ही पाहिलं रोहन गोलंदाजीला आल्या त्यानंतर थोडस चर्चेचा विषय बनले गोलंदाज, आणि इथं आता धावा यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल की आपण शत्रशिक येत आहेत. इथं फेकी पुन्हा एकदा अस्ताव्यस्त आहे. 3 क्षेत्ररक्षक एका पाठोपाठ बॅकअपला आहेत. चांगला बॅकअप मैदानाच्या आत म्हणावं लागेल. 4था क्षेत्ररक्षक प्रवीण देखील आला होता बॅकअपला. इतकी मोठी धावपळ तुम्ही आता मैदानावरती पाहताय, कारण की त्यांना माहिती आहे इथे एका एका धावेला आता किती किंमत वाढली आहे. आतापर्यंत स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाली नाहीये, ती देखील आजच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल का. यावेळेस इथं पाहायचंय पंचांचा इशारा येतोय. मृत चेंडू, डेड चेंडूची घोषणा तुम्ही मैदानावरती पाहताय. धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा ची अजून गरज असणार आहे. एक्केचाळीस धाव्यांची अजून गरज असेल. इथं देखील चेंडू सुरेख, चांगला चेंडू आता पाहायला मिळाला हर्ष भालेराव यांचा. लिजंड खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू तुम्ही पाहताय. हर्ष भालेराव गोलंदाजी करतायत. सामन्याचं समीकरण वारंवार बदलत आहे. 13 चेंडू आणि 41 अजून मैदानावरती गरजेचे असतील. काल 12 चेंडू 40 देखील इथं चेस करत आणल्या होत्या. सामनाला 2 चेंडू 2 वरती. काल शेवटचा सामना काय रंगला तुम्ही पाहताय. आणि जय हनुमान सीसी तिथे विजयी झाले. हा चेंडू बॅटची कडा, चेंडू निसटलाय. धाव घेण्याचा प्रयत्न इथं देखील नाही. डॉट चेंडू आला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा आहेत 68. 3 गड्यांच्या मोबादमध्ये शेवटचे 12 चेंडू 41 धाव्यांची गरज. 12 चेंडू 41. डीजे शक्तिशाली संघामध्ये धावांची सामना आलाय. ड्रिंक्स ब्रेकची घोषणा होते. ऐकूया एक स्वागत ट्रान्स आयोजक कमिटीचा.
22. शेवटचे 12 चेंडू 41. 20 ची सरासरी असेल आता मैदानावरती. अजून मैदानावरती बिग ब्लास्ट खडा आहे. तुम्ही पाहताय बिग ब्लास्ट उभा आहे एका बाजूला. तुम्ही पाहताय प्रशांत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, राम ठाकूर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत सामना जड असेल संघर्ष सीसी संघाला. आणि इथं मॅचची काढा, क्षेत्ररक्षक नाही तिथे. पहा मैदानाच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या समोर चेंडू पडलाय नो मॅच लँड मध्ये. प्रवीणचे आज नक्की समोर चर्चेचा विषय असेल. क्षेत्ररक्षक त्याला आज साथ देत नाहीये. त्यानं आज गोलंदाजी देखील प्रभावित केली, बॅटिंग देखील चांगली संघासाठी केली प्रवीण घोबाळेनं. आणि झेल देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आज दुसरा बंद सोडतायत. एकट्याच्या जेवरती खेळला जाणारा खेळ नाही मित्रांनो. क्रिकेट सर्वांना सोबत घेऊन खेळावं लागतं, सर्वांना टीम गेम दाखवावा लागतो, तर तुम्ही विजयाच्या पताका आज इथं फडकवणार आहात. इथं तुम्ही पाहताय धाव घ्यायची, वेगवान सिंगल, काय चपळाई दाखवली गेली, परंतु डेड देखील आहे. डेड चेंडू आहे. परत ही धाव, परत फलंदाज स्ट्रायकिंग वरती, परत पहिलं चित्र भूतकाळात जावं लागेल असं पंचांनी कळवलं. 69 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. सामना आलाय शेवटच्या 11 चेंडू आणि 40 धावेंची गरज. 11 चेंडू 40. गोलंदाजी दिली निर्णायक षटकासाठी आकाशच्या हातामध्ये. 11 चेंडू 40. इथं देखील मोठा फटका खेळायचा. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक सिंगल घेतली गेली, दुसऱ्याला प्रयत्न होणार का? नकार. मैदानाच्या आतमध्ये आला. स्वतः गोलंदाज आपण चेंडू अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. सिंगल येते. समीकरण बदललं. शेवटचे 10 चेंडू बनवायच्यात 39 धावा. ह्या 4 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर राम इलेव्हन संघाची आशा निर्माण होतील. इथं चांगले चेंडू टाकले 4ही आकाशनं, तर संघर्ष सीसी संघ स्वस्त सामना घेऊन जाईल असं समीकरण तुम्ही मैदानावरती पाहताय. प्रशांत आहे. प्रशांतनं इथं दाखवलेत फटके आज सुरेख तुम्ही पाहताय. नेत्र दीपक फटके प्रशांतच्या बॅटमधनं आलेत. पुन्हा एकदा आकाश तयार. गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हो 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 इथं मॅचची कडा, नशिबाच्या धावा. इथं चेंडू फरार, सीमाबार, चौकार. फटका हे फार निर्णायक असतील. 9 चेंडू 35. इथं जर कधी 3 मोठे फटके येत असतील, एक तर आलाय. 10 चेंडू आपण पाहिले होते. जवळजवळ समीकरण होतं याआधी 39, आता सामना आलाय 9 चेंडू 35. आकाश तयार होतोय. आकाशवरती इथं पहा थोडंसं हल्ला चालवण्याचं काम करण्याचं केलं जातंय. आकाशकडे आपण पाहतोय थोडंसं बॅड लक पाहायला मिळालं. बॅटची कडा घेऊन चौकार आलाय. इतर देखील चेंडू आपण पाहतोय डेप स्क्वेअर लाईनला खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक पाहायचंय तिथं. इथं काय चुका 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 आणि चेंडू सीमा पार, चौकार. काय कारण की एकही क्षेत्ररक्षक आज त्यांना साथ देत नाहीये. तुम्ही आता इथं धावा येतात. धावफलकावरती जर पाहिलं 78 धावा धावफलकावरती लागल्या. 8 चेंडू 31 धाव्यांची गरज. आणि ह्या वेळेस इथं मोठा प्रहार प्रवीण कडनं देखील आपण पाहतोय. चेंडू निसटेल आणि षटकार 6 धावा छेराट.
नाचायचंय. इथं विकेट मिळून दिली, मोठी विकेट आली. कौतुक असेल प्रशांत देखील, त्यांना आता संघाला जान आणली सामन्यामध्ये. 6 चेंडू 25 या मैदानावरती अवघड देखील म्हणावं लागणार नाही आणि सोप्या देखील म्हणावं लागणार नाही. इथं आता सामना दोन्ही संघांच्या पारड्यात आहे. एक मॅजिक ओव्हर आता तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू 25 धाव्यांची असेल ती. इथं 25 बनवल्या जातील का इथंच्या धावा रोखल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सामना आहे संघर्ष सीसी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय राम 11. या दोन मातब्बर संघांमधील हा लढत आहे. अजून तुम्ही पाहताय राम ठाकूर मैदानावरती आहे, त्यामुळं इथं दुसरा बाजून आता चर्चेचा विषय देखील असणार आहे. कारण की जे राम ठाकूर आपण पाहतोय संघासाठी आज उभे राहिलेत. पहिल्या षटकापासून हा खेळाडू मैदानावरती अजून टिकून आहे, तंबू ठोकून आहे. तो आज इथं हार मानायला तयार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजाला देखील आपलं उत्तर द्यावं लागेल. तो कोणता असेल पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. हर्ष भालेराव अनुभवी खेळाडूकडे पुन्हा एकदा चेंडू दिलाय. समोर असेल आता नवीन फलंदाज जो अनसेट आहे. हा देखील एक डावपेच आहे. संतोष टोले आपण पाहतोय आता स्ट्राईक एंड वरती आहेत. हर्ष भालेराव तयार आणि इथं संतोष आल्या चेंडू जाईल फरार. एक टप्पा खात सुमितच्या डोक्यावर येतोय खणखणीत चौकार. आणि इथं देखील एखादा खराटा कसा फिरवावा अशी बॅट फिरवली आणि हा देखील लगोपाठचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. फटका कुठं मॅच फिरली. संतोषचा इतका घातक फलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय आणि हा हॅट्रिक बॉल देखील आहे. चौकार हॅट्रिक होणार का? हो इथं तुम्ही पाहताय चेंडू बॅट वरती आला नाही. चेंडू हवेत. तिथं देखील आपण पाहतोय दुसरा धावेला प्रयत्न आहे. तोपर्यंत फलंदाज संतोष इथं बाद. विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय. वरती आणि इतर रनआउट देखील व्हावं लागले. नवीन बॅट्समन आता मैदानावरती असेल राम कुकडे आणि एका बाजूला राम ठाकूर आहेत. दोन्ही राम मैदानावरती आहेत. आज संघाला आपण पाहतोय
कशा प्रकारचा विजय मिळवून देतील, काही इथं पराभवाला आमंत्रण देतील, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जाऊया हर्ष भालेराव. आणि यावेळेस इथं फुलटॉस दिलाय, परंतु तिथं क्षेत्ररक्षक आहे, विकेट आली. हर्ष भालेराव इथं या षटकातली दुसरी विकेट पाहायला मिळते आहे. विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय. सामना इथं थोडासा बदलला. 2 चेंडू 16 धावा. हा चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये ढकलायचा प्रयत्न. इथं सामन्याची हवा खेचली. हर्ष भालेराव याने आपण चर्चा केली. कोहिनूर राय अनुभवाने परिपूर्ण भरलेला हा गोलंदाज आहे. त्याने इथं आता सामना हलका केला संघर्षशील संघासाठी. राम 11 संघाचा देखील चांगला संघर्ष आज तुम्ही पाहिला. शेवटपर्यंत झुंज दिली. 109 धावसंख्येचं टार्गेट पेलत आणण्याचा प्रयत्न त्यांचा इथं थोडासा आज अडखळला गेलाय. आणि इथं पाहायचंय वाईडचा इशारा आलाय. चांगल्या धावा देखील आपण पाहतोय राम 11 संघाने देखील बनवल्या. प्रशांतने देखील निर्णायक फटके खेळले. शोएबने देखील चांगले फटके दाखवले. असे ताकदवर खेळाडू एका बाजूला देखील पाहायला मिळाले. प्रवीण घोबाळेचा देखील ब्लास्ट पाहिला. सुमित कामतचा देखील आज तुम्ही षटकारांचा पाऊस पाहिला. आणि यावेळेस शेवटच्या चेंडूवरती येईल षटकार आणि इथं सामना जिंकतील संघर्ष सीसी. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रवीण घोबाळे अँड कंपनी तुमचं मनपूर्वक स्वागत. ओके, चला पुढील दोन्ही टीम्स तयार राहायचे. लाईनअप मध्ये शेवटचा सामना यानंतर असेल. प्रेक्षक वर्ग देखील हा सामना पाहणार आहेत. या ठिकाणी दोन्ही टीम्स आता मैदानाच्या बाहेर येतील. शिवायसी संघाचा ट्रान्स वाजेल. टीजे